नमस्कार. पुढचं उदाहरण बघूया. काय काय दिलेलं आहे. रेख ए बी हा वर्तुळाचा व्यास आहे, पी हे केंद्र आहे, ए चे निर्देशक दिलेत A2-3 P-2 तर बी चे निर्देशक काढा असं सांगितलंय. आपण एक वर्तुळ काढून घेऊ म्हणजे ए पी बी वगैरे कुठे आहेत ते आपल्याला लक्षात येईल. त्याच्यानंतर काय दिलंय, पी हे वर्तुळ केंद्र दिलेलं आहे, त्यामुळे पी हे वर्तुळ केंद्र इथे आणि एबी व्यास आहे म्हणजेच काय जाणार, तो वर्तुळ केंद्रातून जाणारे मोठी जीवा असते ना व्यास म्हणजे. सो पी हे केंद्र आहे म्हणजे ते बरोबर मध्यावर असेल. ए हा इथे बिंदू आहे, बी हा इथे बिंदू आहे. मग एपी आणि पीबी ह्या काय झाल्या, त्रिज्या झाल्या. एबी हा व्यास आहे म्हणजे एबी हा डायमीटर आहे म्हणून एपी आणि पीबी काय झाल्या, इथे रेडियस झाल्या. मग एपी जेवढी असेल तेवढीच पीबी असणार आहे. म्हणजेच काय, एबी ह्या रेषाखंडाचे म्हणजे एबी ह्या लाईन सेगमेंटचे पी मुळे विभाजन झालंय, पार्टिशन झालंय. आणि ते पार्टिशन कसं झालंय, सेम आहे 1:1. म्हणजेच पी हा काय झाला, एबीचा मध्यबिंदू आहे. त्यापैकी 2 यांचे निर्देशक दिले असतील तर तिसऱ्याचे आपण मध्यबिंदूच्या सूत्राने काढू शकतो. तर कुणाचे निर्देशक दिले ते लिहून घेऊया. ए चे दिले 2-3, पी चे दिलेत -2 आणि बी चे काढायचे. त्याला आपण काहीतरी x2 y2 असं धरूया. x2 y2 काढायचे. एकूण काय, AB हा रेषाखंड आहे म्हणजे व्यास आहे पण तो आपण विभाजनाचं सूत्र वापरायचं आलं तर तो एक लाईन सेगमेंट दिसतोय. एबी हा रेषाखंड, त्याचा पी हा काय दिसतोय, मध्यबिंदू दिसतोय. कारण का, मध्यबिंदू का होणारा केंद्र आहे ना, त्यामुळे ही त्रिज्या होणार मध्यबिंदू. त्याचा पी हा मध्यबिंदू आहे. म्हणजेच काय झालं, पी मुळे एबीचं एकाच एक याच्यात विभाजन झालं म्हणजे मध्यबिंदूचं सूत्र वापरता येईल. आता आपण याला x1 y1 याला xy असं म्हणूया आणि मग नंतर ते मध्यबिंदूचं सूत्र वापरून याचे निर्देशक फक्त काढायचे. समजा ए म्हणजे काय 2 आणि -3 आहे, ते ए म्हणजे x1 y1 असं म्हणूया त्याला. पी काय आहे -2 त्याला पी XY असं म्हणूया कारण तो मध्यबिंदू आहे. त्याच्यानंतर बी ला आपण x2 y2 म्हटलंय. बी म्हणजे x2 y2. तर आपल्याला x2 y2 काढायचे आणि मध्यबिंदू असेल, काही वेळेला ए आणि बी दिलेले असतात, मध्यबिंदू काढायचा असतो. इथे काय दिले, हे 2 दिलेत आणि ए काढायचे, तरी सुद्धा आपल्याला त्या सूत्राने काढता येऊ शकतं. तर मध्यबिंदूच्या सूत्रानुसार मिड पॉइंट फॉर्म्युला आपण बघितला होता, त्याच्यानुसार काय आहे तो मिड पॉइंट फॉर्म्युला. एक्स काढण्यासाठी काय लागतं, x1 + x2/2 असं लागतं आणि y काढण्यासाठी लागतं y1 + y2/2. आता x आणि y आपण दोन्ही काढू. आता x आणि y दिलेले आहेत, x2 आणि y2 इथे काढायचे. x किती दिलाय, x म्हणजे p चं -2 म्हणून -2 = x1 किती दिलाय, त्याच वेळेला x1 आहे +2, 2 + x2 आणि /2 आणि y किती दिलेला आहे, y म्हणजे हा 0. तर 0 बरोबर y1 कशाला म्हटलंय आपण, y1 म्हणजे -3 + y2/, काही वेळेला x1 x2 y1 y2 दिलेले असतात, x आणि y काढायचे असतात. आता उलट x आणि y दिलेत, x2 y2 काढायचे आपल्याला. हे 2 इकडे नेऊया म्हणजे किती होणार, ते 2 आणि हे -2 म्हणजे -4 = 2 + x2 आणि इथे 0 इकडनं इथे आणले की 0 = -3 + y2. मग आता 2 इकडे नेऊया म्हणजे होणार ते -4 - 2 = x2 आणि इथे -3 नेले की 0 + 3 = y2. म्हणून x2 बरोबर मिळालं -6 आणि y2 बरोबर मिळालं +3 आणि x2 बरोबर मिळालं -6, y2 बरोबर मिळालं 3 आणि x2 y2 काय म्हटलं तर बी चे निर्देशक म्हटलं होतं, ते आपल्याला इथे मिळालेत. शेवटी फक्त लिहायचं म्हणून बी चे निर्देशक बी. x ची व्हॅल्यू नेहमी आधी यायची -6
एंगलची व्हॅल्यू हे असते. तर आपण फक्त इथे विभाजनाचं नाही तर मध्यबिंदूचं सूत्र वापरायला लागलं, कारण आपल्याला माहिती होतं एपी आणि पीबी सेम आहेत, कारण या दोन्ही त्रिज्या आहेत रेडियस असल्यामुळे आपल्याला मध्यबिंदूच्या सूत्रानुसार हे काढता आलं.